भारत सुपर एटमधून बाहेर पडणार का? कारण की अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शुभम दुबे यांच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली नाही. इथपर्यंत ठीक होतं. पण आता इथून पुढे सेमीफायनलसाठी सामने होणार आहे. यामध्ये जिंकलं तरच सेमीफायनलमध्ये जाता येणार. याशिवाय संघाची रचना खूप वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे. नेमकं भारताला सुपर एटमधून सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी कोणत्या अडचणी येणार आहेत, तेच आपण या व्हिडिओमधून पाहू. टी20 विश्वचषक 2026ची सुरुवात ज्या वातावरणात झाली, त्या वातावरणात भारतीय संघाविषयी चर्चा ही केवळ सकारात्मक नव्हती, तर ती जवळजवळ दंतकथेसारखी होती. जणू काही हा संघ पृथ्वीवरील इतर संघांशी खेळत नाही, तर एखाद्या वेगळ्याच स्तरावर क्रिकेट खेळत आहे, असा सूर होता. फलंदाजीच्या बाबतीत भारताने गेल्या वर्षभरात जो बदल दाखवला होता, तो केवळ तांत्रिक नव्हता, तो मानसिक होता. 300 धावा अशक्य नाहीत, ही भावना संघाच्या डीएनएमध्ये बसवली गेली होती. गोलंदाजांमध्ये विविधता होती, वेग होता, अचूकता होती. क्षेत्ररक्षण चपळ, वेगवान आणि जिद्दी होते. पहिल्या काही सामन्यांमध्ये भारताने प्रतिस्पर्ध्यांना ज्या प्रकारे पराभूत केले, त्यामुळे अनेकांना वाटू लागले की हा विश्वचषक जिंकणे ही फक्त वेळेची बाब आहे. पण मोठ्या स्पर्धांचे खरे स्वरूप हे सुरुवातीच्या चमकदार कामगिरीतून नव्हे, तर पुढील टप्प्यांमध्ये उघड होते. भारत एकही सामना न हरता सुपर एटमध्ये पोहोचला. पण त्या प्रवासात काही लहान संकेत दिसू लागले. विजय मिळत होते, परंतु ते नेहमीच पूर्णपणे एकतर्फी नव्हते. काही वेळा मधल्या षटकात अडचण आली, काही वेळा झेल चुकले, काही वेळा धावगती घसरली. प्रश्न असा नव्हता की भारत जिंकतो आहे की नाही. प्रश्न असा होता की भारत आपला सर्वोत्तम खेळ खेळतो आहे का. सुपर एटमध्ये भारतासमोर दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज असे 3 सामने आहेत. कागदोपत्री भारत बलवान दिसतो, पण हाच टप्पा संघाची खरी परीक्षा घेणार आहे. कारण या गटात केवळ भारतच नव्हे, तर दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज हे 4ही संघ अपराजित आहेत. सर्व टेबल टॉपर्स एकाच गटात आले हे अनेकांना विचित्र वाटले. परंतु या रचनेमागे क्रीडात्मक नव्हे, तर व्यवस्थापकीय कारणे मोठी आहेत. 2 यजमान देश, प्रवासाच्या अटी, चाहत्यांना आधीच नियोजन करता यावे यासाठी स्थिर वेळापत्रक, या सर्व गोष्टींचा विचार करून सुपर एटची रूपरेषा आखण्यात आली. त्यामुळे अन्यायपेक्षा लॉजिस्टिक्स हा शब्द अधिक योग्य ठरतो. आता भारतीय संघाच्या सर्वात मोठ्या चिंतेकडे वळूया. अभिषेक शर्मा. गेल्या वर्षभरात भारतीय संघाच्या आक्रमक मानसिकतेचा तो चेहरा बनला. त्याची फलंदाजी म्हणजे पहिल्या चेंडूपासून दडपण निर्माण करणे, प्रतिस्पर्ध्याला श्वास घेऊ न देणे, मोठ्या गोलंदाजांना सरळ सीमारेषेबाहेर पाठवणे. पण या विश्वचषकात काही डावांमध्ये तो सलग शून्यावर बाद झाला. हे केवळ योगायोग आहे का, की गोलंदाजांनी त्याच्यासाठी ठराविक योजना आखली आहे. त्याची शॉट निवड, पहिल्या काही चेंडूंची घाई, या गोष्टी आता चर्चेत आल्या आहेत. तरीही अभिषेकला लगेच संघाबाहेर करण्याचा विचार योग्य ठरेल का. मोठ्या स्पर्धेत एक्स फॅक्टर खेळाडूंची किंमत वेगळी असते. तो एकाच सामन्यात स्पर्धेचे चित्र बदलू शकतो. त्याच्या अपयशाकडे तात्पुरत्या वेगात पाहणे योग्य आहे, की दीर्घकालीन समस्येच्या रूपात हे पुढील काही सामने ठरवतील. परंतु सध्या तरी संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवणेच अधिक शहाणपणाचे वाटते. दुसरी चिंता म्हणजे क्षेत्ररक्षण. क्रिकेटमध्ये झेल हा केवळ एक सांख्यिकीय घटक नसतो, तो मानसिकतेचा आरसा असतो. भारताने या विश्वचषकात काही महत्त्वाचे झेल सोडले. 2 खेळाडू एकाच चेंडूकडे धावत गेले आणि गोंधळ झाला. चुकीच्या थ्रोमुळे अतिरिक्त धावा मिळाल्या. ही छोटी चूक वाटली तरी मोठ्या सामन्यात ती निर्णायक ठरू शकते. विश्वचषक जिंकताना भारताने झेल पकडून सामने जिंकले होते. आता त्याच विभागात ढासळलेली शिस्त दिसू लागली आहे. तिसरी चिंता म्हणजे मधल्या फळीतला वेग, विशेषतः तिलक वर्मा. त्याने धावा केल्या आहेत, पण त्या धावांचा वेग अपेक्षेइतका नाही. टी20 क्रिकेटमध्ये 25 चेंडूंमध्ये 25 धावा पुरेशा ठरत नाहीत, विशेषतः जेव्हा वरच्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाले असतील. मधल्या षटकात गती टिकवणे आवश्यक आहे. तिलककडे तांत्रिक क्षमता आहे. प्रश्न आहे तो मानसिकतेचा, परिस्थितीनुसार वेग वाढवण्याचा. या तिन्ही मुद्द्यांकडे पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट होते. भारत अजेय दिसतो आहे, पण अजून पूर्णपणे निर्दोष नाही. आणि मोठ्या स्पर्धेत निर्दोषपणाच निर्णायक ठरतो. दरम्यान इतर संघांकडे पाहिले तर स्पर्धा अधिकच रोचक बनली आहे. झिम्बाब्वेने पुनरागमन केले आहे. विश्वचषकाच्या या टप्प्यावर एक गोष्ट स्पष्ट दिसू लागली आहे. क्रिकेटमध्ये कागदोपत्री बळ आणि मैदानावरील सत्य यामध्ये फरक असतो. सुपर एटमध्ये प्रवेश केल्यानंतर स्पर्धेचे स्वरूप पूर्णपणे बदलते.
इथे प्रत्येक सामना हा उपांत्य फेरीसारखा असतो आणि याच टप्प्यावर संघांची खरी ताकद उघड होते. ग्रुप 2 कडे पाहिले तर परिस्थिती तितकीच रोचक आहे. पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका 4 भिन्न शैलीचे संघ. पाकिस्तानची ओळख अनिश्चिततेतून येते. ते कोणत्याही दिवशी कमालीचे खेळू शकतात आणि तितक्याच सहजतेने कोसळूही शकतात. त्यांची फिरकी गोलंदाजी प्रभावी असली तरी वेगवान गोलंदाजीतील सातत्य हा प्रश्न आहे. मोठी नावे कधी चमकतात, कधी दर्पणाखाली झाकोळली जातात. पण पाकिस्तानला कधीही कमी लेखणं योग्य नाही, कारण त्यांची अनपेक्षितता हीच त्यांची ताकद आहे. न्यूझीलंड हा संतुलनाचा आदर्श नमुना आहे. त्यांच्याकडे फिरकीचे पर्याय आहेत, वेगवान गोलंदाज आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फिरकीविरुद्ध सक्षम फलंदाज आहेत. प्रेमदासासारख्या फिरकीला साथ देणाऱ्या मैदानावरही ते घाबरतील असे वाटत नाही. फिन ॲलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स हे खेळाडू परिस्थितीनुसार खेळ बदलू शकतात. न्यूझीलंडचे वैशिष्ट्य म्हणजे शांतता. ते गाजावाजा करत नाहीत, पण कामगिरी सातत्याने करतात. इंग्लंडचा संघ अजून पूर्ण क्षमतेने खेळलेला नाही, परंतु त्यांच्या फलंदाजीतील खोली त्यांना धोकादायक बनवते. वरपासून खालपर्यंत फटकेबाजीची क्षमता आहे. संध्याकाळच्या सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळाल्यास इंग्लंड अधिक प्रभावी ठरू शकतो. त्यांच्याकडे मोठ्या सामन्यांचा अनुभव आहे आणि तोच अनुभव निर्णायक क्षणी उपयोगी पडतो. श्रीलंका सध्या लयीत असला तरी काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे त्यांची गोलंदाजी कमजोर झाली आहे. फलंदाजीवर अतिरिक्त भार आहे. कँडीसारख्या फलंदाजीस पोषक मैदानावर ते प्रभावी ठरू शकतात, पण प्रेमदासासारख्या मैदानावर त्यांना जास्त मेहनत घ्यावी लागेल. वेन्यूंचा प्रभाव या विश्वचषकात विशेष महत्त्वाचा ठरला आहे. कोलंबोतील प्रेमदासा मैदानावर फिरकीला साथ मिळते, धावा कमी होतात आणि संयमाची गरज असते. कँडीमध्ये मात्र धावांचा वर्षाव होऊ शकतो. त्यामुळे संघांना एका सामन्यात आक्रमक तर दुसऱ्यात संयमी व्हावे लागते. ही लवचिकता ज्यांच्याकडे आहे तेच पुढे जातील. भारताच्या दृष्टीने पाहिले तर स्पिन विरुद्धची समस्या मान्य करावी लागेल. ऑफस्पिन समोर काही फलंदाज अडचणीत आले. मधल्या षटकात गती कमी झाली, परंतु ही समस्या अशक्य नाही. तांत्रिक सुधारणा आणि मानसिक तयारीने ती दूर होऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे विरोधी संघांवर आक्रमण करण्याची मानसिकता टिकवणे. असोसिएट राष्ट्रांबद्दल बोलायचे झाले तर जागतिक क्रिकेटमधील दरी कमी होत असल्याचे स्पष्ट दिसते. अधिक सामने, अधिक अनुभव आणि सुधारलेली तयारी यामुळे ते संघ अधिक सक्षम झाले आहेत. विश्वचषकातील खेळपट्ट्या पूर्णपणे सपाट नसल्याने सामने अधिक समतोल झाले आहेत. मोठ्या संघांना आता प्रत्येक सामना पूर्ण गांभीर्याने खेळावा लागतो. या सर्व घडामोडींमध्ये मानसिक घटक महत्त्वाचा ठरतो. मोठ्या स्पर्धेत खेळाडूंना स्विच ऑन स्विच ऑफ करण्याची कला अवगत असावी लागते. मैदानावर पूर्ण एकाग्रता आणि मैदानाबाहेर मानसिक विश्रांती यांचा समतोल साधणारा संघ दीर्घकाळ टिकतो. प्रशिक्षक सतत रणनीती आखत असतात, पण खेळाडूंनी स्वतःला ताजेतवाने ठेवणे आवश्यक असते. अखेरीस प्रश्न असा उरतो, भारत खरोखर अजेय आहे का? उत्तर सरळ नाही. भारताकडे क्षमता आहे, अनुभव आहे, संतुलन आहे, पण त्याचवेळी काही सूक्ष्म त्रुटी आहेत. अभिषेकचा आत्मविश्वास, तिलकचा वेग, क्षेत्ररक्षणातील शिस्त या 3 बाबी सुधारल्या तर भारत निर्विवाद दावेदार ठरेल. अन्यथा छोट्या चुका मोठ्या क्षणी महागात पडू शकतात. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. एका दिवसाच्या कामगिरीवर संपूर्ण चित्र बदलू शकते. सुपर 8 मधील सामने हे केवळ गुणतालिकेचे नाहीत, तर मानसिक आणि तांत्रिक कसोटीचे आहेत. पुढील काही दिवसात सत्य स्पष्ट होईल. सुरुवातीला दिसलेला अजेय भारत हा केवळ भास होता की वास्तव? आता रंगमंच सजला आहे. प्रत्येक सामना निर्णायक आहे. प्रत्येक चेंडू महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक झेल भविष्य ठरवू शकतो.